सायबर पोलीस स्टेशन अकोला यांनी आर्थिक फसवणूक 90,24,870 रुपये गुन्ह्यामधील आरोपीला दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले। दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी राहणार अकोला यांनी पोलीस स्टेशन सायबर येथे तक्रार दिली की त्यांना जाहिद गनी मिर्चा या नावाच्या व्यक्तीशी फोनद्वारे ओळख झाली। त्यांनी फिर्यादीला त्यांच्या अँटिक मेटल सेल बिझनेसबद्दल सांगितले व तुम्ही त्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली की 1 कोटी रुपये नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले। त्यानंतर फिर्यादी यांनी जाहिद गनी मिर्चा या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या सांगण्याप्रमाणे एकूण 90,24,870 रुपये त्यांना पाठवले। त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत जाहिद गनी मिर्चा या व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीची उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले। तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले। त्यावरून पोलीस स्टेशन सायबर येथे अपराध क्रमांक 14/2025 कलम 318(4) BNS सह कलम 66 ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला। दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेश कानपुरे, पोलीस हवालदार शेख हसन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार प्रशांत केदारे, तेजस देशमुख, पोलीस स्टेशन सायबर हे आरोपी अटक करण्याकामी दिल्ली येथे रवाना झाले। आरोपीचा शोध घेतले असता आरोपी नामे जाहिद गनी मिर्चा वय 36 राहणार बारामुल्ला जम्मू काश्मीर यांना दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस यांच्या मदतीने दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले असून दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी कोर्ट क्रमांक 1 प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी अकोला येथे हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक 19 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।